रामकृष्ण हरी मंडळी बघा, चला आज आमच्या सुरुवात आहे बघा. इकडं आमच्या स्वराचं कसं काय काम चाललंय. काय चाललंय मॅडम? हा, भिजावती काय भिजावती? माळव भिज काय लागतंय? खायला लागतंय बाई. आम्ही काय देणार नाही बाई नाही काम केल्यावर. पाण्यात खिलू वाटलं होय होय. आता तू म्हणले अगोदर खिलू वाटलं, खेळ वाटलं होय. बघा इकडं मस्त असा कारल्याचा वेल आलेला या छानपैकी. मागं स्टॉप दिसतोय ताडे, स्टॉप दिसतोय. मस्त असं छान कारल्याचा वेल आलाय. झालंय मस्त असं भिजून. असे मस्त असे लाईनी झाडं लावलेत. ड्रिप करायचंय पण म्हणलं करू लगेच लगेच काय नडलं नाही. कमी पडलेत झाडं पण आणायचेत. बघा हो का इकडं कुत्रं, इकडं मांजर, समधीजण राखणदार आहेत. इकडं चहा आणून दिलता पेले ताडी घेऊन आलती. लाज वाटत नाही नाही त्याला नाही दावीत, त्याला बळत नाही दावीत. लाज वाटत नाही दाबत. कवा आणायचे तर उरलेले संपलं कमी पडलेले उंद्याच्याला का कमी पडलेत लावायला. बघू आणू आता. ह्याच्यामध्ये ना असे मस्त फुलाचे झाडं लावायला लागेल गाजऱ्याला. चला आता गायांचं चारा बिरा टाकून झालेला आहे मस्त असा. धावते तिकडं. चला इकडं चहा प्यायला आणलं होता. तिथं पण आहे माझं कप. चल येऊ दे. कोथंबीर खरंच एक नंबर आली, इतकी छान मस्त आली ना. गावरा नाही परत घरचे धने मी लावल्यामुळे आली. आरचीने दिलते मला पण मी लावली तस काय शेजवार बुचका लावलेत का नाही? अयो लईच खरायची दुनियाच नाही बाई. लई अवघड. नाही खाचीन ना आता गप्पा 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 भजी करून. मी लावली आणि मला म्हणतात भजी करून खाचीन का? भजे नाही, पावसाळ्यात शेंगुळे आवडतात लई. खरं तर बया. शेंगुळे लई छान लागते. पण काय झालंय, शेंगुळे काय झालंय, भजी करायची मला थोडी शेंगुळे. ज्वारीचं पीठ, शहराला वडापाव. ज्वारीचं पीठ दळून आणलं ना मग शेंगुळे. नाही. मला ज्वारी कुणाला पटत नाही त्याच्यामुळे दळून आणता येत नाही. मला नाही आवडत. ज्वारी नाही आवडत ह्यांना, कुणाला आवडत नाही. मग त्याच्यामुळे ह्यांच्यामुळे दुसऱ्यांचं बाजरीची भाकर मटण नाश्ता येत नाही. आम्ही माळकरी माणसांनी काय खायचं तुम्हीच सांगा. आणि मटणावाल्याला काय येऊन जाऊन मटण डोक्यात असतं, दुसरं काहीच नसतं. आता आमच्या माळकरी माणसांचं लय अवघड आहे. शेंगुळे बिंगुळे बटाटे वांग टमाटर भात असलंच खाणं. लापशी का रात्रच लापशी केली मस्त अशी छान लापशी झाली. इतक्या लांबून जायला आवाज नाही ना जायचं इकडे ना. रात्रीच मस्त अशी छानपैकी लापशी केलती. मस्त लापशी बनवली होती. चला आता गायांना कसं आजी करू सांबर भात. गायांना कसं काय चारा बिरा नाही टाकलाय. आज करत. चला धावते. चला आता गायींचे समदे मस्त असे कामं बिमं आवरलेले. कुटी बिटी टाकून बिकून. पण काय झालंय सांगू का, भरपूर अशा गोण्या साचल्या होत्या. धावते तुम्हाला. त्या गोण्याच्या पूर्ण अशा घड्या बिड्या घालायच्यात व्यवस्थित. गोण्यात गोण्या भरून ठेवायच्यात. आपल्याला कसं कुणी पण आता मकाचा सीझन चालू झाला ना, कुणी पण नेतं. भरपूर असं गोण्यांना गिराईक असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित जिथली तिथं साठून ठेवायच्या. कसं असतं ती उपयोगीची गोष्ट आहे. ती कुणाला पण लागती म्हणजे लागती. त्याच्यामुळं मी एक सकट गुणी वायाला जाऊन नाही देत. फक्त भुशाच्या गोण्या आहेत ना ते आम्ही पिटून देतो. भुशाच्या गोण्या काय ठेवत नाही. भुशाची गुणी हलकी असते आणि खुराकाची गुणी चांगल्यापैकी असते निबार दणगट. त्याच्यामुळे खुराकाच्या गोण्या ठेवतात आणि भुशाच्या पिटून देतो. चला आता पूर्ण घे. बघा अशा पडल्यात समद्या. घालडिगारा ठेव खोसून हिथं ठेव तिथं ठेव तिथं ठेव. साऱ्या खोसूनच ठेवलेले आहेत. काय बाबा खाल्लंय की आता खुराकच राहिलंय तुला मांडायचं. खुराकासाठी गाठ्यानं उठलाय बघा त्याचं खुराक मनसोक्त खुराक आहे त्याला खायला. घे खाऊन खाली का मुंडका झालं बघा. किती पण खा म्हणजे काय आहे लहान पाडीला आहे ना जेवढं आपण खुराक देऊ ना तेवढ्यापैकी छान आहे. म्हणजे कसं त्याची तब्येत पण व्यवस्थित राहते जिथली तिथं. आम्ही भरपूर असं खुराक देतो जेवढं खाईन. आता सकाळी खाऊन उरलेलं खुराक मी तसंच ठेवलं होतं उचलून, सरलं नाही. परत आता ती मांडले. आता ही खाऊन झाले अजून थोडंसं मांडायचं.
मग जेवढं खाईन तेवढं ठेवायचं, नाहीतर मग उचलून लगेच ठेवून द्यायचं, नाहीतर लगेच उलथं पालथं करून मोकळं होतं त्याच्यातून पाय देऊन. त्याच्यासाठी इकडे काय या गायींच्या गोठ्यामध्ये सोडलं ना, गायींना पियाला फक्त, म्हणून त्याला काय गायींच्या गोठ्यामध्ये आम्ही सोडत नाही. तर इकडं आमची डम्मा आहे, मस्त असं डमाचं खाऊन झालंय. समद्यात मस्त आमच्या डमाचं काम असतं. हो काय मुंडकं हलून आण काहीच नसतं तिचं दुसरं काम. मला आण काय आणायचं आहे? बघा मी दिसले की काहीच नाही, खुराक आण. आता खुराक टाकले का नाही? हाय का? टाकले ना तुला ह्यांच्या बरोबर इकडं गायांना टाकले, तेव्हाच तिला मी पण खुराक टाकले. पण तिला मी दिसले की तिला वाटतं कितीक खुराक द्यावा मला आणि कितीक नाही, की प्रमाणच नाही. सारखं दी खुराक दी खुराक दी खुराक. का ग दाडे? त्याच्यातली 5 कोटी इकली तर सोन्याचा नाद पुरा केला. कुणाला भेट नाही, कुणाला भेट ना का? माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती, त्याच्यातली 3.5 एकर इकली, नाद केला. काय बोलते? आत्र पण नाही लय बोलत जाव. प्युअर ओरिजिनल सोनं, खोटं बोलत नाही. बघा आता इन्नाला काय झालं तर काहीच नव्हतं झालं, पण तरी खोल फिटिंग लावली. कमन खोलत्यात आणि कमन बसवत्यात काय कळानाच वाटत असत. तुम्हाला सांगू का, म्हणजे कंपल्सरी समद्यांच्याच घरामधली एक गोष्ट, भांडणं होत नाहीत असं नाही, समद्यांच्या घरी होते. पण समजून घेतल्यावर जिथली तिथं मिटल्या बी जाते, तर तसं काय अडचण नाही. समजून घेते का? पण मी जास्त चिडचिड करते, खरं रिअल मध्ये सांगते. आता खरं बोलले आपल्याला आवडले. जास्त समद्यात जास्त मी चिडचिड करते. कोण करतं खरं सांगा? आता कोण आहे आपल्याला सांगितलं की? हाय तेच रिअल मध्ये सांगते. पण मला जास्त त्रास देतात खरं सांगते, म्हणून मी चिडचिड करते. जास्त म्हणजे मला त्रास आहे. सांगू का आता काहीच कारण नाही, काही कारण नसताना हो का आता खोलाखोली लावले ही इंजन लावले. हा मोठा चेप आहे ना, धरलंय मी माझ्या हाताने. तर काय कारण होतं का? खरं खरं रिअल कारण होतं बेल्ट स्लिप मारत होता. बेल्ट स्लिप मारित होता का? मी तर रोज चालू करते माझ्या हाताने, मी स्वतः रिअल मध्ये चालू करते. कळलं का बेल्ट स्लिप मारलं? मला कळलं असतं तर मग तुम्हाला म्हणलं नसतं का मी बेल्ट स्लिप मारतय काय होतंय. समजायच्या घरोघरी कुणाच्या नाही सुना नाही. आणि एखादी गोष्ट नाही ना गावली स्वतः ठेवते इस्कूर चावी पकड पाहणं काय नो बाय नो व्यवस्थित का नाही नटच पोरा. मग दुसरं लांब नट बघा की. आणि मला म्हणायचं अरे ही ते कुठं ठेवलंय, अरे ते कुठं ठेवलंय, ते कुठं ठेवलंय. मग आपण म्हणायचं मी घेतलंय का, तुम्हीच घेतात. आणि मी एक गोष्ट सकट हात लावित नाही. मला आपल्याला मला गरजच लागत नाही. मी खोल पाहणं नटन बोलटन 9चा 10चा मला ही पाहणं सकट जास्त लय माहिती नाही. तर फक्त मला चालू करायला येतं इंजन. हा बघा ही ओढायचं नाही चालू करीत. हा का ही बटन असं चालू बंद वर चालू करायचं आणि ही पिंगवायचं, एवढंच मला माहिती. नाही तर मग जास्त काही मला लय माहिती नाही आहे. पण भांडणं होतात नाही असं नाही, पण इतके भांडणं होत नाहीत. पर शेवटच्या स्टेपपर्यंत जायचे थोडेफार होतातच, पण मी जास्त. आता मस्त असं निघालो पालखीचं दर्शन घेण्यासाठी. आमच्या जवळच आहे पालखी. चला तिथं गेल्याच्या नंतर धावते. वारीला नाही दर्शनाला, वारीची माणसं दर्शन करायला. Okay.
गणपतीची गणपती आहे या संतांचे तुका आता उदार तू होई कृपया विनंती आहे, कोणी 5 मिनिटं उठणार नाही. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी जोरदार टाळ्या वाजवूया आपण कर्जतकरांकरता. सुंदर असा देखणा मंडप, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था. कर्जतकरांनी सुंदर असं विश्वगुरूंचं स्वागत केलंय. या स्वागताकरता, या व्यवस्थेकरता मंडप झाडणाऱ्यापासून तर मंडप लावणाऱ्यांपर्यंत, 1 रुपयाच्या देणगी देणाऱ्यापासून तर अगदी लाख रुपयाच्या देणगी देणाऱ्यापर्यंत मी सर्वांचे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मुखरविंदातून आपण आता कीर्तन सेवा श्रवण केली, असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य, विश्वगुरूंची सेवा ज्यांच्या परिवारा जो स्टाफ आहे तो अत्यंत मनमिळावू आहे. आल्यानंतर सगळ्यांना रामकृष्ण बांधव असतील, डॉक्टर नाईकवाडे डॉक्टर असतील, या सर्वांनी